महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला। त्यानंतर आज देशातल्या विमानतळांवरच्या सुरक्षिततेचा एक अतिशय गंभीर मुद्दा समोर आलाय। अलीकडेच घडलेल्या घटनांनंतर विशेषतः विमान लँडिंगच्या वेळी होणाऱ्या धोक्यांवर पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे। यातले महत्त्वाचे मुद्दे सांगतो, तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सध्या सर्वात मोठी चिंता आहे ती म्हणजे विमान लँड होत असताना पायलटच्या डोळ्यांवर थेट लेझर बीम पडण्याच्या वाढत्या घटना। विमान लँडिंग हा एका फ्लाईटसाठी सर्वात सेन्सिटिव्ह टप्पा असतो। अशा वेळी जर कॉकपिटमध्ये अचानक लेझरचा हार्श लाईट पडला तर काही सेकंदांसाठी पायलटची दृष्टी बाधित होऊ शकते, त्यांना समोरचं दिसणं बंद होऊन जातं आणि याच काही सेकंदात मोठा अपघात होण्याचा धोका निर्माण होतो। एव्हिएशन सिक्युरिटी एक्सपर्ट्सच्या मते अशा प्रकारचा डिस्टर्बन्स लँडिंगसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो। डीजीसीएच्या माहितीनुसार फक्त एकाच वर्षात देशातल्या जवळजवळ 40 विमानतळांच्या आसपासच्या परिसरात लेझर बीम वापरल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत। यापैकी 14 विमानतळांवर परिस्थिती जास्त गंभीर असल्याचं समोर आलं आहे। विशेष बाब म्हणजे डीजीसीएच्या नियमांनुसार विमानतळांच्या आसपासच्या परिसरात लेझर बीम किंवा जास्त इंटेन्सिटीच्या लाईटचा वापर करायला स्पष्ट मनाई आहे। असं असूनही प्रत्यक्षात हे नियम वारंवार मोडले जात आहेत। लहान धावपट्टी, उंच झाडं, विजेच्या तारा, ब्रिटिशकालीन उंच घड्याळांचे टॉवर्स, लग्न समारंभ, कार्यक्रम, सण उत्सव किंवा करमणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर लेझर लाईट्स वापरल्या जात आहेत। या सर्वांमुळे प्रत्येक लँडिंग आणि टेक ऑफ एक आव्हान बनत चाललंय। यामुळे विमानांची, पायलटची आणि शेकडो प्रवाशांच्या जीवाची सुरक्षितता धोक्यात येत असल्याचा इशारा एव्हिएशन ऑर्गनायझेशन्सनी दिला आहे। या पार्श्वभूमीवर विमानतळ परिसरात नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे। दोषींवर कडक कारवाई, स्थानिक प्रशासनाची जबाबदारी निश्चित करणं आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणं खूप जास्त गरजेचं आहे। नाहीतर अशा निष्काळजीपणामुळे भविष्यात असे आणखी मोठे विमान अपघात घडू शकतात। काय वाटतं तुम्हाला या विषयावर? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती।